नमस्कार. माझा मोबाईल चोरीला गेला अशा तऱ्हेच्या बातम्या देऊन त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या बातम्या तयार केल्या जात आहेत. ही गोष्ट चुकीची आहे. माझा मोबाईल काही चोरीला गेलेला नाही आहे. मी ज्यावेळेला चैत्यभूमीला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेलेलो होतो, त्याला स्टेजवर माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल सोबत नाही. त्यावेळेला माझ्या शेजारीच कोऑर्डिनेटर नागसेन कांबळे साहेब बसलेले होते. त्यांना मी विनंती केली की माझ्या मोबाईलवर जरा रिंग द्या. रिंग दिली, त्याच्यात तो स्विच ऑफ मिळत होता. आणि पुन्हा एकदा त्यांनी आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यांना सांगितलं त्यांच्या फोनवरून ट्राय करायला, तरी तो स्विच ऑफ मिळत होता. आणि त्याच्यामुळे फोन कुठेतरी पडला असावा आणि तो कोणाला तरी मिळाला आणि त्यांनी तो स्विच ऑफ केला, अशी माझी समजूत झाली. आणि म्हणून मी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ज्याला जायला निघाले त्याला त्यांना विनंती केली की पोलिसांना आपण सांगून हा फोन शोधायला मदत करावी. परंतु हे त्यांनी सांगितल्यानंतर लगेच त्या ठिकाणी आशिष गाडे जे आलेले होते आणि त्यांना माझ्या ड्रायव्हरचा फोन आलेला होता की मोबाईल गाडीत राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मोबाईल लगेच मिळाल्यामुळे मी तो पोलिसांना सांगितलं की माझा मोबाईल मिळाला आहे. आणि अशी कुठली कंप्लेंट वगैरे मी काही पोलीस स्टेशनला केलेली नाही आहे. जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्हाला ज्यावेळेला नवीन सिम घ्यायला लागतं त्यावेळेला तुम्हाला त्याची रीतसर तक्रार द्यायला लागते. कुठलीही बातमी देण्यापूर्वी याची खात्री करून घ्यायला पाहिजे होती, कारण जोपर्यंत तुम्ही तक्रार देत नाही तोपर्यंत तुम्हाला डुप्लिकेट सिम मिळू शकत नाही. केवळ काही काळापुरता मोबाईल गहाळ झालेला असला आणि त्याच्यासाठी आपण काही नुसतं बसून राहत नाही, आपण लगेच तो पुन्हा रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तो चोरीला गेला आहे अशी बातमी तयार केली गेली आणि ती बातमी सगळीकडे प्रसिद्ध केली गेली. ही बातमी चुकीची आहे आणि हे करून त्याच्यातून वेगवेगळ्या बातम्या तयार केल्या गेल्या. तर ह्या सर्व बातम्यासुद्धा चुकीच्या आहेत. असा गैरसमज कोणीही करू नये अशी माझी नम्र विनंती आहे.